नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस मराठी विभाग. आत्ताच्या या वेब व्याख्यानात मी आपणा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ती अभ्यासपत्रिका 9 अंतर्गत आपण घटक दुसऱ्यावरती चर्चा करत आहोत. यामध्ये आपण इसवी सन 1200 ते 1300 असा स्थूल कालखंड अभ्यासासाठी घेतलेला आहे आणि या अंतर्गत काही जे उपघटक आहेत त्या उपघटकांच्या अनुषंगानं चर्चा करतोय. यातला जो यापूर्वी आपण भाग पाहिला की या कालखंडात महानुभाव संप्रदाय हा एक महत्त्वाचा संप्रदाय महाराष्ट्रात उदयाला आला होता आणि या संप्रदायाचं मराठी साहित्यात खूप मोठं योगदान आहे. या अनुषंगानंच ही चर्चा आपण करतो आहोत आणि त्यामध्ये महानुभावीय गद्य वाङ्मय जे आहे त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पण जसं त्यांनी गद्य लिहिले तसं पद्य वाङ्मयही लिहिलेलं आहे आणि आपण या आपल्या मुख्य आता विषयाला म्हणजे महानुभाव्यांचं जे वाङ्मयीन योगदान आहे, मराठी साहित्यातलं जे योगदान आहे ते काय आहे याचा परिचय आपण करून घेणार आहोत आणि त्या दृष्टीनं एक एक मुद्दा घेत आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, महानुभावी गद्य वाङ्मयामध्ये जे आपल्याला अभ्यासासाठी या पंथातले ग्रंथकार आहेत ते म्हणजे एक माहिमभट आणि दुसरे आहेत ते केशोबास. माहिमभटांनी जे ग्रंथ लिहिले ते लीळाचरित्र, श्री गोविंद प्रभू चरित्र आणि इतर पंथीय साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे किंवा त्यामध्ये मदत केलेली आहे. तर त्याचा विचार आपल्याला करायचा आणि केशोबासांचं सूत्रपाठ, दृष्टांतपाठ आणि स्मृतिस्थळ असे ग्रंथ आपल्याला त्याचा परिचय करून घ्यायचा आहे. तर यातलं जे पहिले ग्रंथकार आहेत ते म्हणजे माहिमभट. या माहिमभटांच्या विषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊ आणि त्यानंतर मग त्यांनी जे योगदान दिले हा आत्ताचा आपला म्हणजे चर्चेचा विषय राहील. त्याच्यात सुद्धा लीळाचरित्र या ग्रंथाच्या अनुषंगानं आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माहिती घेतली आतापर्यंत. त्यात एक महानुभाव संप्रदायाचा मुद्दा घेताना मी विधान केलं होतं की जे मध्ययुगीन काळातलं मराठी वाङ्मय आहे ते अधिकतर पंथनिष्ठेतनं निर्माण झाले आणि त्याला महानुभाव संप्रदाय सुद्धा अपवाद नाही. महानुभावीय जे वाङ्मय ते सुद्धा पंथनिष्ठेवर आधारलेलं आहे आणि तीच त्यांची प्रेरणा आहे. पंथाचे जे प्रवर्तक आहेत, मुख्य पुरुष आहेत, त्यांची चरित्रे, त्यांच्या लीळा, त्यांची वचनं, त्यांच्याविषयीच्या ऐकलेल्या आख्यायिका, पंथाचं तत्वज्ञान, पंथाचा आचार धर्म यासारख्या गोष्टींचं जतन करण्याचा उद्देश त्यांच्या वाङ्मयाचा दिसतो. म्हणजे महानुभाव वाङ्मयाच्या निर्मितीमागं ह्या गोष्टी येताना दिसतात. तर आणि त्याचबरोबर पंथाचा प्रसार करणं ही गोष्ट येते. महानुभाव वाङ्मयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे की हे वाङ्मय गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारामध्ये लिहिलं गेलेलं आहे. या संप्रदायात अनेक ग्रंथ आहेत की जे साहित्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दाखवतात. म्हणजे मराठी साहित्याचं लेखन हे एक तर गद्यात होतं किंवा पद्यात होतं. हे लेखनाचं स्वरूप सुद्धा आपल्याला उलगडताना दिसतं आणि वेगवेगळे प्रकार जे आहेत ते. त्याचबरोबर महानुभाव संप्रदायाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तत्कालीन लोकभाषेचा स्वीकार केला. म्हणजे इथे
स्वामी चक्रधर म्हणते की महाराष्ट्रे निरूपिले की गा, म्हणजे महाराष्ट्री जी भाषा आहे त्या भाषेमध्ये सांगा. त्या तुम्हाला जे काही सांगायचं असा दंडक त्यांनी आपल्या शिष्यांना पण घातला होता. तुमची संस्कृत वगैरे तस्मात अस्मात आम्हाला काही कळत नाही किंवा इथल्या लोकांना पण कळणार नाही, तर तुम्ही इथली जी मूळची भाषा आहे लोकभाषा त्यामध्ये सांगत चला, असा दंडक होता. आणि त्यामुळं मराठी साहित्यात महानुभाव संप्रदायाचं योगदान काय येतं, तर ते मोठेपण जे आहे ते त्यांनी केलेला मराठी भाषेचा पुरस्कार, हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्याबरोबर महानुभाव संप्रदायाच्या वाङ्मयात आपल्याला मराठीची शुद्ध रूप सापडतात. त्याचं कारण का, तर महानुभावीय वाङ्मय हे सकळ आणि सुंदर अशा 2 गुप्त लिप्यांमध्ये बंद होतं. हे पुन्हा एकदा लक्षात घ्या की महानुभावीय वाङ्मय, जसे आज आपण आपली देवनागरी लिपी म्हणतो मराठीची, तशी त्या काळात अनेक लिप्या आहेत. तर त्या लिप्यांमध्ये सकळ आणि सुंदर अशा लिपीमध्ये हे वाङ्मय बंदिस्त होतं. आणि अलीकडच्या काळात त्यावरती संशोधन झाल्यानंतर आज आपण ते अभ्यासतोय, हेही लक्षात घ्या. महानुभाव संप्रदायाची ओळख त्यामुळं मागे पडली पहिल्यांदा. हे असं गुप्त सांकेतिक लिप्यांमध्ये त्यांचं साहित्य होतं. तर आपण आज आपली देवनागरी लिपी मानतो. 12व्या शतकामध्ये हेमाड पंडितांना मोडी लिपी आणली होती. तर आज मराठीच्या आपण ज्या लिप्या आपल्याकडे त्या मोडी आणि देवनागरी यामध्ये लेखन या गेल्या 100 वर्षामध्ये आपल्याला, मागच्या 100 वर्षामध्ये जर बघितलं तर या 2 लिप्यामध्ये लेखन झालेलं दिसतं. तर हाही विषय इथे लक्षात घ्या. आपण आता आपल्या मूळ विषयाकडे वळू की माहिमभट हे आणि त्यांचा लीळाचरित्र ग्रंथ. तर माहिमभट हे मराठीतले पहिले चरित्रकार आहेत, कारण त्यांनी लीळाचरित्राच्या रूपात श्री चक्रधरांचं चरित्र वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ते चक्रधरांचे शिष्य आहेत, बुद्धिमान होते, संस्कृतचा अभ्यास होता, विद्वान होते, गोविंद प्रभूंच्या सहवासात आले, त्यांच्याकडनं त्यांनी दीक्षा घेतली आणि पंथासाठी वाहून घेतलं. पण ज्या वेळेला ते स्वतः त्यांच्या व्यक्तित्वाकडे जायला लागू त्यावेळेला लक्षात येईल की माहिमभट जसे विद्वान होते तसं त्यांना आपल्या विद्वत्तेचा गर्व पण होता. आणि या गर्वाचा परिपाक असा होता की त्यांना वाटलं ते नेहमी आपल्या पायात गवताची एक वाकी घालायचे, गवताची काडीला पिळी द्यायचे आणि ते अंगठ्यामध्ये घालायचे की जेणेकरून ते गवत म्हणजे कसपट, तर मी मोठा आणि बाकीचे सगळे त्या गवतासारखे कसपटाप्रमाणे. आकाशात एकमेव सूर्य तो, आणि त्यानंतर या पृथ्वीवरती दुसरा सूर्य म्हणजे मी, अशी एक अहमपणाची भावना त्यांच्या ठिकाणी होती. पण नंतर हा चक्रधरांच्या सहवासात आल्यावरती हा त्यांचा अहंकार गळून पडला आणि मग ते त्यांचे एकनिष्ठ असे शिष्य बनले. आणि मग चक्रधरांच्या आज्ञेवरूनच मग ते डोमेग्राम येथे जाऊन, म्हणजे डोमेग्राम येथे त्यांच्यानी चक्रधरांची भेट झाली आणि तिथं मग चक्रधरांच्या निरूपणानं आणि त्यांचे मराठी आणि संस्कृत भाषेवरील प्रभावानं ते प्रभावित होऊन त्यांनी त्यांची दीक्षा घेतली. त्यावेळेला मग नंतर रुद्दीपूरला गोविंद प्रभूंच्याकडे ते गेले, तिथेही दीक्षा घेतली आणि मग जो काही आपल्याजवळचं धनसंपत्ती वगैरे होती ती मग त्यांनी लोकसेवेसाठी, गुरु सेवेसाठी खर्ची केली. आणि या दोघांच्याही सहवासात मग ते राहू लागले. ते हे करताना
रुद्दीपूरला मग हे राहत होते. मध्यंतरच्या काळात चक्रधरांचं निर्याण झालं. चक्रधरांचं निर्याणानंतर सगळेजण शोकाकुल अवस्थेत असे शिष्यजन बसले असताना माहिमभटांनी मग त्या अवस्थेतच चक्रधरां वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चक्रधरांच्या संदर्भात जे काही त्यांना ऐकायला मिळत होतं त्या गोष्टींचं संकलन केलं, त्यांच्या लीळा संकलित केल्या आणि त्याचं संशोधन करून मग ते नागदेवाचार्य ज्यांनी चक्रधरांच्या निर्याणानंतर पंथाची धुरा सांभाळली, त्यांच्या परवानगीनं मग त्याचं संकलन पुन्हा संशोधन करून त्याची सत्यासत्यता पडताळून लीळा चरित्र हा ग्रंथ सिद्ध केला आणि तो आजही पंथामध्ये प्रमाण ग्रंथ मांडला जातो. म्हणजे चक्रधरांच्या जीवन चरित्राचा एक प्रमाण सिद्ध असा तो ग्रंथ तसा त्या पंथामध्ये या ग्रंथाला आदराचं पूजेचं मान आहे आणि त्या दृष्टीनं हा ग्रंथ सिद्ध झाला. तर लीळा चरित्र कसा निर्माण झाला ते आपण बघितलं. या ग्रंथाची जी रचना आहे ती आपण लक्षात घेतली तर शक्य 1200 मध्ये या ग्रंथाची रचना झालेली दिसते. म्हणजे शक्य 1200 म्हणजे इसवी सन 1278. या ग्रंथाचे 3 भाग पडतात. एक एकाक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. म्हणजे चक्रधरांची एकाकी अवस्था ती कोण आहेत कुणाला काही कल्पना नव्हती. त्यानंतर पूर्वार्ध आणि उत्तर. बरेच जण म्हणतात की अगोदर पूर्वार्ध लिहिला, नंतर उत्तरार्धानंतर एकाक अशी रचना सांगितली जाते. एकूण या 3 विभागात मिळून लीळांची संख्या जी आहे ती 1509 इतकी दिसते. तर काही ठिकाणी ती कमी जास्त संख्या सांगितली जाते. 1425 वगैरे ही अशी आपल्याला दिसते. तर लीळा चरित्रात श्री चक्रधरांचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला पाहायला मिळतात. हा मराठीतला पहिला आद्य गद्य ग्रंथ आहे. म्हणजे लीळा चरित्राला महत्व का, तर पहिला गद्य ग्रंथ म्हणून. दुसरा तो पहिला चरित्र ग्रंथ आहे ते म्हणून. आणि एक संशोधनाची जी एक शास्त्रीय पद्धत आहे त्या पद्धतीवरती हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. लीळांचं संकलन, संशोधन, त्याची पाठशुद्धी, त्याची सत्यासत्यता, त्याची क्रमवारी, या सगळ्या ज्या संशोधनाच्या पद्धती आहेत त्या पद्धतीचा पुरेपूर अवलंब माहिमभटांनी केला आणि तो ग्रंथ सिद्ध झालेला आहे. या ग्रंथामध्ये जसं चक्रधरांचं व्यक्तिमत्व दिसतं तसंच महानुभावी पंथाचं जे वैशिष्ट्य आहेत तीही इथे वर्णन केलेली आपल्याला दिसतात. अनेक ज्या चक्रधरांनी गोष्टी सांगितल्या आपल्या शिष्यांना त्याही इथे येतात. अनेक जे शिष्य त्यांच्या संप्रदायात आले त्याला ज्या गोष्टी घडल्या त्याचंही वर्णन या ठिकाणी केलेलं दिसतं. उदाहरणार्थ सशाच्या शिकारीचा उल्लेख आपण केलेलाच आहे की ते पारधी सशांना घेऊन सशाच्या मागं लागत होते, पण तो ससा चक्रधरांच्या मांडीखाली येऊन बसला. पारध्यांनी मागितला ससा आमचा आहे आणि तो आमच्याकडे द्या. त्यावेळेला ते म्हणतात एथ शरण आले या काही मरण असे. आता तो ससा आतापर्यंत तुमचा होता, आता तो माझा आहे.
आता तो माझ्या शरणाखाली आहे आणि त्याला मरण येणार नाही. आणि त्यांना सशाला अभय देतात. यासारखी गोष्ट चक्रधरांचं व्यक्तिमत्वातला अहिंसेचा पैलू दाखवते. किंवा लहानग्या धानाईला साळू कावळ्याची गोष्ट सांगणारे चक्र, म्हणजे आज जे आपण कावळा चिमणीची गोष्ट सांगतो ती मुळात साळू आणि कावळ्याची गोष्ट, साळुंकीची गोष्ट आहे, ती चक्रधरांनी सांगितलेली. तर असे अनेक पैलू इथे येतात. त्याचबरोबर लिखाणाची जी पद्धत आहे ती इथे महत्त्वाचं. वाङ्मयीन गुणविशेष जे आहेत ते मराठीचे एक नमुना म्हणून आपल्याला लीळाचरित्र ग्रंथ महत्त्वाचा आहे. आणि त्या काळातली विवाहाची पद्धती, म्हणजे सामाजिक जीवन जे आहे तत्कालीन, त्याचेही दर्शन लीळाचरित्रातनं उत्तमरित्या घडतं. कृषी जीवन, जाती व्यवस्था, बाजारहाट, रांधवण, असे समाज जीवनाचे आणि लोकजीवनाचे जे विशेष आहेत, म्हणजे अनेक चाली, रीती, परंपरा, उदाहरणार्थ बारसं, लग्नविधी यासारख्या गोष्टी त्या काळात कशा केल्या जात होत्या त्याचेही वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आणि महानुभाव ग्रंथाची मांडणी जर बघितली तर आपल्याला अगदी छोटी छोटी वाक्य त्यामध्ये दिसतात आणि त्यातनं हे स्वरूप आपल्याला भाषेचं जाणता येतं. तरी सुद्धा यामध्ये आपल्याला चक्रधरांच्या आयुष्यातल्या एक 5 घटना प्रमुख सांगितल्या दिसतात. एक अवतार स्वीकार, म्हणजे तो अवतार कसा घेतला ते. त्यानंतर शक्ती स्वीकार, नागांबिकेला प्रेमदान, नागदेवाचार्यांचे अनुसरण, चक्रधरांचे प्रयाण म्हणजे उत्तरापंथी गमन. त्या चक्रधरांचा मृत्यू कसा झाला हे कोणीही सांगत नाही, पण ते उत्तरापंथी गमन केलं. उत्तरापंथी म्हणजे उत्तर दिशेकडे निघून गेले असा उल्लेख केलेला आहे. तर हे जे सगळं वर्णन आहे, म्हणजे भडोच्या प्रधानपुत्राच्या मृत शरीरात प्रवेश करून ते जीवन झाले, तिथून पुढची सगळी हकीकत ही ते एकाकी अवस्थेतनं मग म्हणजे रामटेकला गेले वगैरेच्या गोष्टी चरित्रात येतात. त्या सगळ्यांचा विचार केला तर आपल्याला एकाकातनं ते लोकाकात, म्हणजे लोकांच्या संपर्कात येतोपर्यंतचा भाग जो आहे तो इथे आपल्याला लीळाचरित्रात पाहायला मिळतो. आणि त्याचं साधन जे आहे ते म्हाइंभटाने फार कष्ट करून, म्हणजे प्रत्येक गावागावात ज्या ज्या गावामध्ये चक्रधर गेले होते, राहिले होते, फिरले होते, ज्या प्रांतातनं भटकंती केली त्या सगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते संकलन केलेलं आहे. काही ठिकाणी एकच गोष्ट 2 वेगळ्या प्रकारांनी ऐकायला मिळायची, एक गोष्ट तीच पण 2 वेगळे मतं सांगितले, तर ते सुद्धा त्यांनी लिहून घेतलं. म्हणजे संकलन करताना ती सत्यासत्यता बघूनच मग ती लीळा त्यांनी यामध्ये सांगितले. तर असा हा अत्यंत साध्या सोप्या तत्कालीन मराठी भाषेत लिहिलेला ग्रंथ यादवकालीन जी समाज व्यवस्था आहे त्या सामाजिक स्थितीचं, विशेषतः तत्कालीन महाराष्ट्र जीवन जे आहे त्या जीवनाचं दर्शन घडवण्याच्या दृष्टीनं हा ग्रंथ महत्त्वाचा. आणि हा चरित्र ग्रंथ म्हणजे एक अमोल असा मराठीच्या बाबतीत ठेवा म्हणता येईल. आणि त्यानंतर त्याच्यातूनच मग आपल्याला चक्रधरांच्या बरोबर जे त्यांचे शिष्य आले, विशेषतः नागदेव, बाईसा, महदंबा, सारंग पंडित यासारखे ज्या व्यक्ती आल्या त्यांची चरित्र यामधनं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे चक्रधरांचं केवळ एकट्याचं चरित्र नाही, तर जे जे म्हणून त्यांच्या सहवासात आले त्या सगळ्यांची माहिती या ग्रंथात घेतलेली आपल्याला दिसते. आणि मग पुढचे जे ग्रंथ त्याचे आहेत ते ग्रंथ यातनंच निर्माण झाले. उदाहरणार्थ सूत्रपाठ, दृष्टांतपाठ,
रत्नमाला स्तोत्र, या सगळ्यांचं जे पायाभरणी आहे ती लीळाचरित्र या ग्रंथामध्ये आपल्याला दिसते. तर असा हा सुंदर ग्रंथ आपल्याला एक परिचय म्हणून आपण लक्षात घेतला. पुढच्या याच्यामध्ये आपण आपले जे माहिंभटाचा जो पुढचा ग्रंथ आहे त्यावरती चर्चा करू. आतापर्यंत जो आपण माहिंभट कोण आहे, माहिंभटाचं चरित्र आपण थोडक्यात माहिती घेतली. तशीच माहिती आपण त्याचं त्या लीळाचरित्र या ग्रंथाविषयी घेतली. तर असंच एक एक मुद्देकर पुढं इथे आपण थांबूया. तुम्ही माझं जे या संदर्भातली आपली चर्चा होती किंवा हा जो विषय आहे ते तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.